3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 20 मे बुधवार 100% गुड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना मागच्या 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 3700 कोटींचा निधी मार्च हप्त्यासाठी आणि एप्रिल हप्त्यासाठी 3700 कोटींचा निधी म्हणजे दोन्ही महिन्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 7200 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। हा 7200 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता। या बँकांच्या माध्यमातून आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, लाडक्या बहिणींना आपण सविस्तर पद्धतीने बघून घेऊयात की आज 20 मे बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे पैसे जमवत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या सुरू होणार नाहीत, कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आता बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी 3 महत्त्वाची कामे केलेली आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। परंतु लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात नाहीत। ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर मार्च आणि एप्रिल हप्त्यासाठी पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुमची मार्च हप्त्याची, एप्रिल हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आता आपण भरपूर वेळ घालवलेला आहे।
यापुढे आपण वेळ घालवणार नाही. आता आपण डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी आणि बँकांच्या यादी पाहणार आहोत, कारण ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या लाडक्या बहिणींचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती, परंतु आजपासून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही या प्रमुख 4 पात्रतांमध्ये बसत आहात का, तुम्ही महत्त्वाची 5 कामे केलेली आहेत का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणीने ही महत्त्वाची कामे केलेली असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असतील, तर त्याच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल, या दोन्ही महिन्यांचे पैसे उशिरा कशामुळे आलेले आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली होते, परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त झालेले होते. त्यामुळे तुम्हाला पैसे सोडण्यासाठी उशीर झालेला होता. परंतु उशीर झाल्यामुळे सर्व थकीत हप्ते तुमच्या खात्यामध्ये आता वर्ग केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यांमधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये आज एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसता. त्यामुळे लाडक्या बहिणींना हे पैसे आता टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे वितरित करणे शक्य होत नसता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जात आहेत आणि तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत तेच आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत. जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे मार्च एप्रिल हप्त्यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांचे सुद्धा प्रतीक्षा संपत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आता भरपूर उशीर झालेला आहे. आता आपण जिल्हे आणि बँका सांगत आहोत. बघा, आपल्या राज्यातील पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, याच्या सोबतच वरच्या साईडचा जळगाव, जालना, नंदुरबार, नाशिक, नागपूर, तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर हे पैसे जमा केले जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणींची KYC पूर्ण झालेली असेल त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आता वर्ग केले जाणार आहेत. लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या, परंतु यापुढे त्यांना वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, यासोबतच जनधन बँक असेल, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, कोटक महिंद्रा बँक, तर अशा सर्व बँकेमध्ये पैसे येतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींची प्रतीक्षा आता लवकर संपणार आहे. तुम्ही महत्त्वाची कामे लवकरात लवकर करून ठेवायची आहे. आधार कार्ड लिंक असेल तरच पैसे मिळणार आहे.